नीलम गोरे यांच्या माजी ओएसडींवर फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आलाय। एका निवृत्त पोलीस अधिकाऱ्याची फसवणूक केल्याप्रकरणी हा गुन्हा दाखल करण्यात आलाय। मुलाला नोकरी लावून देण्याचं आमिष दाखवत 9 लाखांची फसवणूक केल्याचा आरोपी गोरेंच्या माजी ओएसडीवर करण्यात आलाय। नीलम गोरेंच्या वक्तव्यानंतर ठाकरे गटाच्या महिला पदाधिकारी आक्रमक झाल्या। रश्मी ठाकरेंच्या नेतृत्वात पुण्यातील महिला पदाधिकाऱ्यांनी मातोश्रीवर बैठक घेतली। पुणे महिला आघाडीच्या संघटक रंजना नेवाळकरांच्या उपस्थितीत ही बैठक होणार आहे। विधानसभेच्या निवडणुकीत उमेदवारी अर्ज भरताना खरी माहिती लपवल्यानं करुणा मुंडे यांनी दाखल केलेल्या तक्रारीनंतर परळीच्या फौजदारी न्यायालयानं धनंजय मुंडेंना न्यायालयात कारणे दाखवा नोटीस बजावली होती। याबाबत आज परळीच्या फौजदारी न्यायालयात सुनावणी होणार आहे। कृषी मंत्री माणिकराव कोकाटे नाशिक जिल्हा आणि सत्र न्यायालयात धाव घेणार आहेत। सदनिका बळकावल्याप्रकरणी कोकाटेंना 2 वर्षाच्या कारावासाची शिक्षा सुनावण्यात आली आहे। अतिरिक्त न्यायालयाच्या निर्णयाविरोधात माणिकराव कोकाटेंकडून जिल्हा न्यायालयामध्ये अपील केलं जाणार आहे। वनमंत्री आणि पालघरचे पालकमंत्री गणेश नाईक आज ठाण्यात जनता दरबार घेणार आहेत। यामुळे शिंदेंच्या बालेकिल्ल्यात घुसण्याचा भाजप प्रयत्न करतोय। याची सुरुवात नाईकांपासून झाली आहे अशी चर्चा सुरू आहे। संतोष देशमुख हत्या प्रकरणात धाराशिव जिल्ह्यातील वाशी तालुक्यातले पोलीस अधिकारी आणि फकराबादचे सरपंच नितीन बिक्कडही सहभागी असल्याचा आरोप आमदार सुरेश धस यांनी केला। या सगळ्यांना मकोका लावा आणि हत्या प्रकरणात 6 आरोपी करा अशी मागणी धस यांनी केली। देशमुखांच्या मारेकऱ्यांना जोपर्यंत शिक्षा होत नाही तोपर्यंत सत्कार स्वीकारणार नाही असं आमदार सुरेश धस म्हणाले। धाराशिव जिल्ह्यात परंडा शहरात आमदार सुजितसिंह ठाकूर आणि मंत्री जयकुमार गोरे यांच्या सत्कार समारंभाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता। यावेळी स्टेजवर सुरेश धस यांनी सत्कार नाकारला। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज कुंभमेळ्यात सहभागी होणार आहेत। प्रयागराजच्या त्रिवेणी संगमावर ते स्नान करणार आहेत। शिंदेंसह शिवसेनेचे काही मंत्री आणि नेते संगमावर स्नान करणार आहेत। राज्य विधिमंडळाचं अर्थसंकल्पीय अधिवेशन येत्या 3 ते 26 मार्च या कालावधीत होणार आहे। राज्याचा अर्थसंकल्प 10 मार्च रोजी दोन्ही सभागृहात मांडला जाईल। अखिल भारतीय काँग्रेस समितीचे पुढील अधिवेशन 8 आणि 9 एप्रिलला गुजरातच्या अहमदाबाद शहरात पार पडणार आहे। यावेळी भाजपच्या जनविरोधी धोरणामुळे निर्माण झालेल्या आव्हानाचा सामना करण्यास नीती अधिवेशनात ठरवण्यात येईल। राज्यातील बाजार समित्यांच्या विविध विषयांसंदर्भात संवाद साधण्यासाठी आज पुण्यामध्ये बाजार समित्यांच्या राज्यस्तरीय परिषदेचं आयोजन करण्यात आलंय। यावेळी सभापती, उपसभापती, संचालक आणि सचिव उपस्थित राहणार आहेत। बावनकुळेंनी महसूल खात्यातील अधिकाऱ्यांना चांगलंच धारेवर धरलं। यावेळी महसुली खात्यातील चांगल्या अधिकाऱ्यांना बदलीसाठी मुंबईला येण्याची गरज नाही। वशिला आणि शिफारसीवरून यापुढे बदल्या होणार नाही तसा थेट इशाराच बावनकुळेंनी देऊन टाकला। राज्याचं वाळू धोरण सोमवारी जाहीर होणार आहे अशी माहिती राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंनी दिलं। सरकारनं वाळू संदर्भात अद्यापही कोणतंही धोरण जाहीर केलेलं नसल्यानं मोठ्या प्रमाणात अवैध वाहतूक सुरू आहे। या सगळ्या बाबींचा विचार करून वाळू धोरण तयार केलंय। जगभरात लठ्ठपणाची समस्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे। त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशवासियांना लठ्ठपणावर मात करण्यासाठी खाद्यतेलाचा वापर 10% कमी करावा असा आरोग्य मंत्र दिलाय। शिवसेनेचे उपनेते ज्ञानराज चौगुले यांनी लातूरमध्ये प्रमुख पदाधिकाऱ्यांचा शिवकार्य अभियान आढावा घेतला। लातूर जिल्ह्यासाठी शिवकार्य संपर्क अभियानासाठी निवड झालेली आहे। राज्यात आतापर्यंत 216 जीपीएसचे रुग्ण आढळले। त्यापैकी 187 जणांना जीपीएस झाल्याचं स्पष्ट झालंय। त्यामध्ये 29 संशयित रुग्ण असल्याचं समोर आलं। 158 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला। गेल्या आठवड्यात नागपुरात 3% जीएसटीसह सोन्याचे भाव 89,200 रुपयांवर गेले तर चांदीची किंमत 1 लाखांवर जाऊन पोहोचली। यावर्षी सोन्याच्या किमतीमध्ये 11% अधिक वाढ झाली आहे। तज्ज्ञांच्या मते सोन्यानं इक्विटी आणि बॉन्ड्सपेक्षा चांगलं प्रदर्शन केलं। यावर्षी ही वाढीचा कल कायम आहे।
ॲपलनं अलीकडेच ॲप स्टोअरमधून 1.36 लाखांपेक्षा अधिक ॲप्स काढून टाकली आहेत. ही कारवाई ट्रेडर इन्फॉर्मेशन नियमांचं उल्लंघन केल्यामुळे करण्यात आलेली आहे. ओपन एआयच्या एका आठवड्यातील सक्रिय युजर्सची संख्या 40 कोटींहून अधिक आहे. ओपन एआयचा वापर शिक्षण, व्यवसाय, संशोधन आणि मनोरंजन यासारख्या अनेक क्षेत्रांमध्ये वाढला आहे. भारतातील 250 अब्ज डॉलर्सच्या आयटी उद्योगातील कर्मचाऱ्यांना चालू आर्थिक वर्षात सरासरी 4 ते 8.5% दरम्यान वेतनवाढ मिळण्याची शक्यता आहे. ही गेल्या वर्षीच्या तुलनेत कमी आहे. जागतिक अनिश्चितता, एआयचा वाढलेला वापर यामुळे उद्योगासमोर नवी आव्हानं उभी आहेत. टेर्पेटोडोल आणि केसिप्रोडोल या 2 पेनकिलर औषधांचं उत्पादन आणि निर्यातीवर औषध नियामक प्राधिकरणानं निर्बंध लादलेत. आफ्रिकेतील देशांमध्ये निर्यात केल्या जाणाऱ्या औषधांच्या चुकीच्या मित्र उत्पादनामुळे याचा वापर मादक पदार्थांसारखा होतो आहे. राज्यातील सगळ्या जिल्ह्यांना वार्षिक योजनेच्या केवळ 60% निधीचं आतापर्यंत प्राप्त झालंय. विधानसभा निवडणुकीपूर्वी सरकारनं लोकप्रिय योजनांची घोषणा केली होती, मात्र या योजनेमुळे राज्याच्या तिजोरीवर ताण पडलाय. नाशिक जिल्ह्यात लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांबाबत तपासणी सुरू असताना निकषात न बसणारे अर्ज बाद करण्यात येत आहेत. यात नाशकातील 1,80,000 महिला या योजनेतून बाहेर पडण्याची शक्यता आहे. पालघरच्या बोईसर तारापूर एमआयडीसीतील एव्हिओ फार्मास्युटिकल कंपनीवर धाड टाकण्यात आली. केंद्र आणि राज्य सरकारच्या अन्न आणि औषध प्रशासनानं ही संयुक्त कारवाई केली. या कारवाईत औषधांचा मोठा साठा जप्त करण्यात आला. सगळ्या कैद्यांच्या दंडाची आणि जामिनाची रक्कम आता केंद्र सरकार भरणार आहे. गरिबीमुळे दंडाची तसंच जामिनाची रक्कम भरता येत नसल्यानं कारागृहांमध्ये आजही अनेक कैदी बंदिस्त आहेत. क्षमतेपेक्षा दुप्पट ते चौपट कैदी कारागृहामध्ये असल्यानं ही कोंडी फोडण्याकरता सरकारकडून हा निर्णय घेण्यात आलाय. आंबेगाव तालुक्यात असणाऱ्या टिंभे धरणातून उजव्या कालव्याला पाणी सोडण्यात आलं. या कालव्याला पाणी सोडल्यानं आंबेगाव आणि शिरूर तालुक्यातील 45 गावांना फायदा होणार आहे. नगरमधील वडगाव गुप्ता इथं शासकीय जागेवर असलेलं अतिक्रमण काढण्याचे आदेश शासनानं दिले आहेत. मात्र अनेक वर्षांपासून त्या ठिकाणी आदिवासी बांधव राहत होते, त्यामुळे स्थानिकांनी नाराजी व्यक्त केली आहे. नागपूर शहर पोलीस दलाकडून परिमंडळाची पुनर्रचना करण्यात येणार आहे. शहरात सुरू होणारं नवं पोलीस स्टेशन आणि ग्रामीण पोलीस स्टेशन मिळून नव्यानं 6वं परिमंडळ स्थापन करण्यात येणार आहे. प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेचा 19वा हप्ता पुढील आठवड्यामध्ये जमा होण्याचा अंदाज आहे. त्यासाठी ई-केवायसी करणं अनिवार्य असून अद्याप जिल्ह्यातील 4,891 शेतकऱ्यांची ई-केवायसी, शेतकऱ्यांचं बँक खात्याशी आधार लिंकिंग बाकी असल्यानं हे शेतकरी पीएम किसानच्या 19व्या हप्त्यापासून वंचित राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे या शेतकऱ्यांना 19वा हप्ता मिळण्यात अडचणी येणार आहेत. छत्रपती संभाजीनगर शहरात पाण्यासाठी ओरड सुरू झाली आहे. ज्या वसाहतींमध्ये जलवाहिनीनं पाणी पुरवठा होत नाही त्या वसाहतींमध्ये महापालिकेच्या टँकरच्या फेऱ्या 330 पर्यंत पोहोचल्या आहेत. खासगी टँकर्सच्या फेऱ्यांची संख्या जवळपास 900 पर्यंत पोहोचली असून मार्च सुरू होताच ही संख्या दुपटीनं वाढणार आहे. श्री क्षेत्र देहूत संत नरहरी महाराजांच्या मंदिर उभारणीसाठी लगबग सुरू आहे. मात्र यावेळी मंदिर उभारण्यासाठी शासनाकडून मदत मिळावी यासाठी प्रयत्न सुरू आहेत. छत्रपती संभाजीनगरमध्ये उन्हाळ्याची चाहूल लागली आहे. आता बोअरवेल किंवा विहिरी घ्यायची असल्यास जिल्हा प्रशासन, जिल्हा परिषद, ग्रामपंचायत, मनपा यांची परवानगी घ्यावी लागणार आहे. परवानगीनुसारच विहीर, बोअरवेल खोदता येणार आहे. तर जिल्ह्यात सध्या पैठणची भूजल पातळी सगळ्यात चांगली आहे. मराठी पाट्यांच्या मुद्द्यावरून बदलापुरात मनसैनिक आक्रमक झाले. ज्या दुकानदारांनी अजून आपल्या पाट्या मराठीत लावलेल्या नाहीत अशा दुकानदारांना 2 दिवसांचा अल्टिमेटम देण्यात आलाय.
गोदावरी खोऱ्यातील समन्याय पाणी वाटपाचा नवीन अहवाल प्रसिद्ध केला। यासाठी अहवालावर नागरिकांनी अभिप्राय कळवावेत असं आवाहन करण्यात आलंय। राज्यातील जमिनीची पुनर्मोजणी करणं गरजेचं आहे। त्यासाठी अस्तित्वात असलेल्या तुकडाबंदी तुकडे जोड कायदा रद्द करावा अशी शिफारस माजी सनदी अधिकारी उमाकांत दांगट समितीनं राज्य सरकारला केली आहे। शासनानं त्यास मंजुरी दिल्यास त्याचा राज्यातील नागरिकांना मोठा फायदा होणार आहे अशी अपेक्षा व्यक्त होतीये। सोलापुरातील पूनम गेट इथं मागासवर्गीय शिक्षक संघटनेकडून धरणं आंदोलन करण्यात आलं। अक्कलकोट इथल्या गटशिक्षण अधिकाऱ्याच्या विरोधात शिक्षक संघटना आक्रमक झाल्या। या आंदोलनाची दखल घेत प्रशासनानं कारवाईचं आश्वासन दिलंय। उरणमध्ये स्वस्वरूप संप्रदायाकडून विजय वडेट्टीवारांचा निषेध नोंदवण्यात आला। नरेंद्र महाराजांचा एकेरी उल्लेख केल्याप्रकरणी स्वस्वरूप संप्रदाय आक्रमक झालेला आहे। केंद्र शासनानं खासगीकरणाचा सपाटा लावलाय, त्यामुळे कामगारांचं शोषण होतंय। या विरोधात येत्या 18 मार्चला दिल्लीत कामगारांचं देशव्यापी संमेलन आयोजित करण्यात आलंय। तर मे महिन्यात 25 कोटी कामगार रस्त्यावर उतरून आंदोलन करतील असा इशारा डॉक्टर DL कराड यांनी सरकारला दिला। राज्यातील सुमारे 1 लाख अंगणवाडी सेविका मुंबईच्या आझाद मैदानावर 3 मार्चला मोर्चा काढणार आहेत। निवृत्तीनंतर दरमहा 3000 रुपये पेन्शन देण्याच्या मागणीकडे लक्ष वेधण्याकरता हा मोर्चा काढला जाणार आहे।